संध्याकाळी प्रत्येकाच्या घरी भगवान शिवजी नंदीवर बसून येत असतात पा. लोक म्हणतात लक्ष्मी यायची वेळ झाली, दिवे लागण्याची वेळ झाली. ती वेळ भगवान शिवजी प्रत्येकाच्या घरी नंदीवर बसून येतात, सवारी असते त्यांची. त्या क्षणाला माणसाने दिवे लागण्याच्या वेळी दिवेच लावावेत, त्यावेळी झाडून काढू नये. त्या क्षणाला माणसाने भांडू नये, अभद्र बोलू नये, शिव्या देऊ नये. संध्याकाळच्या समायला दिवे लागण्याच्या वेळेला माणसाने झोपू नये. ज्याला पितृदेवतेचा त्रास होतो पा, ज्यांना पितृदोष आहे, त्याने दररोज नाही जमलं तर शनिवारी का होईना पण पिंपळाच्या झाडाला निदान 5 का होईना प्रदक्षिणा कराव्यात. तुम्हाला माहिती आहे पिंपळाच्या झाडाच्या प्रदक्षिणेचं काय फळ आहे? पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा केल्या, पिंपळाला जर पाणी घातलं शनिवारी तर माणसाचा पितृदोष जातो. ज्याचं लग्न जमत नाही त्याने पण पिंपळाला प्रदक्षिणा करत जा. तुमचा पती जर तुमच्यावर प्रेम करत नसेल, पिंपळाच्या झाडाच्या प्रदक्षिणा करा. पती प्रेम करू लागतो, पती रुसून गेला, पती जर घरी परत येत नसेल, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करा. पुरावा देऊ तुम्हाला. आई साहेब रुक्मिणी मातांनी आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये त्या पिंपळाच्या वृक्षाला 1.25 लाख प्रदक्षिणा केल्या होत्या. गेलेला पती परत आणण्याची ताकद पिंपळाला प्रदक्षिणा केली होती. झाडाला सामान्य समजू नका तुम्ही. विठ्ठल पंत संन्यास घेतला होता, परत आले. ज्या बाईला वाटतं की माझा मुलगा हा विद्वान व्हावा, तिने पिंपळाच्या प्रदक्षिणा केल्या पाहिजेत. गर्भात असताना लेकरू पिंपळाला पाणी घातलं पाहिजे, पिंपळाला प्रदक्षिणा केलं पाहिजे. तिनं डिलिव्हरी होईपर्यंत, जोपर्यंत गर्भ पोटात आहे तोपर्यंत 1 लाख बिल्वदळ जर भगवान शिवजीच्या पिंडीवर वाहिले तर तिला विद्वान मुलगा जन्माला येतो. विवेकानंदांच्या आई माता भुवनेश्वरीनं जेव्हा विवेकानंद पोटात होते ना गर्भात, त्यावेळी त्या माऊलीनं 1 लाख बिल्वदळ वाहिली होती. म्हणून तर एवढा योद्धा संन्यासी आणि एवढा ज्ञानी विवेकानंदासारखा महात्मा त्या माऊलीच्या पोटी जन्माला आला. बिल्वदळ वाहिले गर्भवती मातेने. 9व्या महिन्यात पूजा चालत नाही, तिथून विंटाळ प्रारंभ होतो. मग गर्भात असताना जिने शिवपूजा केली, शिवपिंडीवरती बिल्व वाहिलं, ज्ञानी मुलगा जन्मास येतो. पिंपळात नरसिंहाचं वास्तव्य, औदुंबरामध्ये दत्तात्रेयाचं रूप मानलं जातं. म्हणून ज्या ठिकाणी औदुंबर असतं, औदुंबर म्हणजे उंबर, त्या ठिकाणी भगवान दत्तात्रेयाचं स्थान आहे असं म्हणलं जातं. उंबराला केल्या जाणाऱ्या प्रदक्षिणा सुद्धा विशेष फळ देतात. उंबराला केलेली प्रदक्षिणा म्हणजे जणू भगवान श्री दत्तात्रेयाला केलेली प्रदक्षिणा आहे. वटवृक्षामध्ये विष्णूचं रूप असतं, भगवान विष्णूचं स्थान आहे वटवृक्ष. मग पहा तुम्ही, असे वृक्ष आपण सांभाळून का ठेवलेत? एक वटवृक्ष पावसाळ्याच्या दिवसामध्ये चांगला जाऊ जर पाऊस पडला तर एकदा असं सांगतंय की मला वाटतं 10,000 क्युसेस की 10 लाख क्युसेस पाणी ओढतं ते मुळाशी. म्हणून एक जर वटवृक्ष असेल एका शेतकऱ्याला तर त्याच्या 10-5 एकराला त्याची विहीर असेल, बोर असेल तर पाणी व्यवस्थित पुरतं त्याच्या बागायती शेतीला. एक वटवृक्ष प्रत्येकाच्या एका शेतात जर असेल तर हे असले वृक्ष पाणी खाली ओढून नेतात. म्हणून या वृक्षांमध्ये देवतांचं स्थान का मानले? हे पर्यावरणासाठी पण चांगले आणि यात देवाचं वास्तव्य सुद्धा आहे. लिंबामध्ये विष्णूचं रूप आहे, लिंबाला विष्णूचं रूप मानले. कडुनिंबाचं झाड, म्हणून लिंबाचं जर झाड, लिंब बहुगुणी लिंब आहे. पेस्ट मध्ये वापरला जातो, साबणात वापरला जातो, हँडवॉश मध्ये वापरला जातो. पूर्वीच्या काळी ब्रश नव्हते, मंजन नव्हते, बरोबर आहे ना? पूर्वीच्या काळी ब्रश नव्हते पा, बरोबर आहे ना? पूर्वी साबणी नव्हता, खायला पूर्वी वाटीत घालायला, पोहे खायला पूर्वी चमचेच नव्हते पा. हल्ली चमच्याला उत आलाय, वाटीत चमचा आहे, वाटीत चमचा आहे आणि वाटीत, तुम्ही ऐकता का व्यवस्थित? वाटीत चमचा आहे आणि वाटीत चमचा आहे. कळतं ना तुम्हाला माझं बोलणं? पूर्वी करंजा भरायला चमचे होते का माय माऊले? हो, फिरकीचे चमचे होते का पूर्वी? पूर्वी चमचेच नव्हते. हल्ली चमचा असा डेंजर येतो, करंजी कट करताना करंजीच मर्डर करीत होतो. उमापती महेश्वर भगवान की थोडा ऐकताना बुद्धीला ताण देत जा. पंचवटी ज्याला मानले, या 5 वृक्षाला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे.
आपल्या धर्मामध्ये झाडात सुद्धा देवाला पाहिले, दगडात सुद्धा देवाला पाहिले आणि जनावरांमध्ये सुद्धा देवाला पाहिले. बेलाच्या झाडाला पाणी घालतो त्याला तीर्थस्नानाचं पुण्य मिळतं. बेलाखाली शिवलिंग स्थापन करतो तो शिवपदाला प्राप्त होतो. ज्याच्या हाताने शिवलिंग स्थापन होतं त्या माणसावर जबाबदारी असते की दररोज शिवपिंडीला नैवेद्य गेला पाहिजे. सलग 3 दिवस जर नैवेद्य दाखवण्यात नाही आला तर त्या मूर्तीतली प्राण प्रतिष्ठा निघून जाते. मग शास्त्राने आपल्याला काही पर्याय सांगितले. पळवाटा नाही हा. नर्मदा नदीमध्ये गंडकी नदीच्या पात्रामध्ये पहा तुम्ही 2 नद्या आहेत अशा. एकीमध्ये आपल्याला शाळीग्राम सापडतो. एकीमध्ये निघालेला शाळीग्राम म्हणजे प्रत्यक्ष विष्णू रूप मानलं जातं. आणि एका नदीमध्ये नर्मदा नदीमध्ये नर्मदेचा कंकर ना कंकर शंकर आहे. पुढे येणार आहे ती कथा. त्याच्यामध्ये तोंडाला टोक असणारे कीटक काही राहतात. सतत आपल्या चोचीने आपल्या तोंडाने त्या दगडाला अशा तोडत राहतात आणि दगडाला गुळगुळीतपणा आणतात. नर्मदा नदीच्या पात्रात जे जे निघतात ना दगडगोटे, नर्मदेश्वर जर आपण घरात आणला तर त्याची प्राणप्रतिष्ठा करायची गरज राहत नाही आणि त्याला नैवेद्य नाही गेलं तरी हरकत नाही. म्हणजे मी पळवाटा सांगत नाही तुम्हाला, आपल्या शास्त्राने काही पर्याय सांगितलेत आपल्याला. रोज बेलपत्र वाहणाऱ्या भक्ताला तत्वज्ञानाची प्राप्ती होते. शिवपूजनाचा विधी ऐकून कोणी म्हणेल की शिवपूजा एवढी कठीण की आम्हाला शिवपूजा करायचीच नाही. आता नाही बेल वाहता आलं, नाही भस्म वाहता आला, नाही पाणी वाहता आलं, नाही दही दूध वाहता आलं, नाही तुम्हाला 1000 लाखो बिल्वदल वाहता आले, नाही तुम्हाला कमळ वाहता आले, बाकीचं काही जमलं नाही तुम्हाला हरकत नाही. तुमच्याकडे बेलही जमलं तुम्हाला, तुमच्याकडे बेलही नाही हरकत नाही. 2 हात आणि 3रं मस्तक, दुसरे 2 हस्तक आणि 3रं मस्तक, या 2 हाताचं आणि एका मस्तकाचं 3 पानाचं बिल्वदल करून तुम्ही शिवपिंडीवरती वागिलं तर भगवान शिवजी या साध्या नमस्काराने तुमच्यावरती प्रसन्न होतो. आता ओम हा शब्द कसा निर्माण झाला आणि भस्माला 3च रेगा का असतात? अ अधिक उ अधिक म, या 3 रेगेपासून ओंकार निघाला. भगवान शिवजाच्या 5 मुखातून ओंकाराचा ध्वनी निघाला. भस्माच्या ज्या 3 रेगा आहेत त्यातील पहिली रेग प्रणवाती, त्यात महादेव वास्तव्य करतात. ही रेग म्हणजे क्रियाशक्ती. दुसरी ओंकाराची ऊची रेख आहे पहा. अ म्हणा, अ अ अ उ, डोक्यातली नाही. उ म म म म्हटले की कंठात हे होतं की नाही व्हायब्रेशन. अ उ आणि ओ म. दुसरा उकार हा वास्तव्य करतो सत्व गुणाचा आहे, त्याच्यामध्ये महेश्वर वास्तव्य करतात. आणि तिसरा जो मकार आहे त्याच्यामध्ये परमात्मा देवता हा तमगुणाची रेगे, याच्या ज्ञान शक्ती वास्तव्य करते. आणि भगवान शंकराला शिव जे म्हटले ना, सत्वगुण रजगुण आणि तमगुणाचं हे प्रतीक आहे. म्हणजे 3 रेषा असतात ना भस्माच्या. सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सत्यम शिवम सुंदरम